नमस्कार, मी सुवर्णा. 25 मिनिटं 50 बातम्या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना. राजकारणामध्ये एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं. सगळं सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय. सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. आज माझ्याकडे पक्षचिन्ह पैसा काहीच नाही, पण शिवसैनिकांच्या जोरावर हिमतीवर मी लढणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंची भाषा त्यांची वैफल्यग्रस्त अवस्था दर्शवत असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. खुर्ची दूर जाताना दिसत असून कुणीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री घोषित करायला तयार नाही, म्हणूनच त्यांचा संताप झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना गंजलेली नाही, तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. लोकसभेत आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही घाम फोडला. आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. मोदींची गुरमी उतरवणारे तुम्ही कोण ते जनता ठरवेल. 36 पक्ष एकत्र येऊनही तुम्ही 240 पार करू शकले नाही, त्यामुळे तुम्ही गुरमी उतरवण्याची भाषा करू नका असा टोला मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना लगावला. जनतेनं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही हे लक्षात घ्यावं असं ते म्हणाले. मुंबईसाठी महापालिका पुरेशी आहे. सत्तेत आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत आल्यानंतर MMRDA रद्द करणार असंही ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असं वागवलं जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे महायुतीवर बरसले. उद्धव ठाकरेंची मानसिक दिवाळखोरी जनतेला समजली. जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ठाकरे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीसांनी 20,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होतंय. हे कौतुक होऊ नये म्हणून नाराजीतून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका केल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही. फडणवीसांना जितके दगड माराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीला 288 उमेदवार उभे करणार असं विधान मनोज जरांगेंनी केलं होतं. यावरून लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला. जरांगेंची निवडणूक लढण्याची कुवत नाही. मनोज जरांगेला निवडणूक लढतील ना माणसं उभं करतील, त्याऐवजी ते कुठल्या तरी पक्षाला बाहेरून पाठिंबा देतील असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. आपण विषयाला न भरकटवता समाजाचे प्रमुख म्हणून जे समाजासाठी चांगलं आहे त्यावर बोललं पाहिजे. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे युवक घडवावेत. याचा विडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो असं म्हणत प्रसाद लाड यांनी सरकारचे आभार मानले. असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला. काँग्रेसनं गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जात विचारल्याचा निषेध करण्याकरता भाजप विरोधात हे आंदोलन करणार आहेत. आम्ही स्वतःला तिसरी आघाडी म्हणत नाही. आम्हाला पहिली आघाडी का म्हणू नये असा सवाल राजू शेट्टींनी केला. जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. आम्ही समर्थ अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं म्हणत राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली. परभणीमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्याकरता आवाज उठवावा अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. राज्यातील वातावरण खराब करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना सुपारी दिल्याचा टोला लगावण्यात आला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला. मतदानाच्या वेळी कोणीच हात वर न केल्यानं अविश्वास प्रस्ताव बारगळला. जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपची संख्या 28, विरोधकांची संख्या 23. मात्र अविश्वास ठरावावेळी कुणीच हात वर केला नाही. विखेंना पक्षात घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असा आरोप राजेंद्र पिपाडा यांनी केलाय. विखेंचा पक्षाला कुठलाही फायदा झाला नाही असं ते म्हणाले. शिर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विखेंची दहशत आहे. जुन्या भाजप कार्यकर्त्यांना दंबाजी केली जाते.
असा आरोप त्यांनी केला। वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं। UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली। त्यांना भविष्यातील सगळ्या परीक्षा आणि निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आलं। पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्याकरता वेळ देण्यात आला होता। त्यांचं उत्तर आलं नाही म्हणून UPSCने ही कारवाई केली आहे। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्ट गुरुवारी 4 वाजता निकाल देणार आहे। या सुनावणीवेळी कोर्टात जोरदार खडाजंगी झाली। मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळे माझ्या विरोधात हे कुभांड रचलं जातंय असं पूजा खेडकर म्हणाल्या। कोर्टाला त्या सांगत होत्या। यावेळी सरकारी वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला। पूजा या कायम भूमिका बदलत होत्या म्हणून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे। MPSC फेरपडताळणी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। फेरपडताळणीमध्ये नाशिकमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। बाळू मरकड यानं यापूर्वी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये तब्बल 46% अपंगत्व असल्याचं दाखवलं होतं। मात्र फेरपडताळणीमध्ये केवळ 10 ते 15% दिव्यांग असल्याचं समोर आलंय। दिव्यांगांच्या ताटातील अन्न कोणी खात असेल तर त्या नालायकाला सोडणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिला। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई केली नाही तर 9 ऑगस्ट नंतर प्रहार संघटना हंटर मारो आंदोलन सुरू करेल असा इशारा त्यांनी दिला आहे। उरण हत्याकांडामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। यशस्वी शिंदेच्या शरीरावर 2 टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालामधून समोर आलंय। दाऊद शेखच्या नावानं हे टॅटू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। पोलीस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीनं काढले की जबरदस्तीनं याचा शोध सुरू आहे। उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून दाऊदची कसून चौकशी केली जाते। जालन्यामध्ये तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला। अमृतसरहून तलवारींचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाला एका पार्सलमध्ये तलवारी सापडल्या। कारवाईत पोलिसांनी 22 तलवारी जप्त केल्यात। एका संशयिताला ताब्यात घेतलंय। बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डनं आत्महत्या केली आहे। बॉडीगार्ड अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। रायगडच्या पालीमध्ये हॉटेलमध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आलाय। बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला आणि 2 तरुणात मारहाण झाली। या मारहाणीत एक जण बेशुद्ध झाला असून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केलाय। मुलाच्या नावाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला एका मैत्रिणीनेच फसवलं। साताऱ्यात हा प्रकार घडलाय। धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून मैत्रिणीनं आत्महत्याच केली। सगळा प्रकार समोर आला। या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आलेली आहे। इंदापुरात अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा प्रकार उघड झाला। या घटनेतील मुलीच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे। नागपुरातल्या नरखेड तालुक्यात एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बेलोणा ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण कारवाई होत असताना एका पीडित व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। अरविंद बांबल असं या व्यक्तीचं नाव असून नागरिकांनी ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला। सध्या बांगल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमध्ये एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकू हल्ला करण्यात आला। मुलीच्या गळ्याला 6 टाके पडलेत। 24 वर्षाच्या प्रफुल्ल काळकर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी या मुलीची भेट घेऊन तिची विचारपूस केली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापुरातील असुर्ले इथल्या महापुरामध्ये माकडांचा कळप अडकलाय। मात्र चहूबाजूला पाणीच पाणी असल्यानं वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाला माकडांना बाहेर काढण्यात यश येत आहे। त्यामुळे बोटीतून 20 डझन केळी माकडांना पुरवली जात आहेत आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं काम सध्या वनविभागाकडून करण्यात येत आहे।
कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या वानराला पकडण्यात वनविभागाला यश मिळालं। गेले 2 ते 2.5 महिने या वानरानं लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं। त्यानंतर गेले 10 दिवस वनविभागाचं पथक वानराच्या मागावर होतं। या वानराला भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात भूस्खलन झाल्यानं डोंगर घसरून रस्त्यावर आला। त्यामुळे कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यानचा रस्ता बंद झाला। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र रस्ता बंद असल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते आहे। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात खरेदी झालेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचल न झाल्यानं धान उघड्यावर ताडपत्रीच्या खाली ठेवण्यात आलं। पावसामुळे हे धान भिजलं, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। अकोल्यामध्ये मोरणा नदीला आलेला पूर पाहण्याकरता वडिलांसोबत गेलेला चिमुकला वाहून गेला। बाईकवरून जाताना तोल गेल्याने 4 वर्षाचा जय पाण्यात पडला आणि वाहून गेला। आपत्कालीन पथकाकडून युद्धपातळीवर मुलाचा शोध घेतला जातोय। शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सोयाबीनची दरवाढ देण्याची मागणी करत स्वाभिमानी संघटनेने कर्जमुक्ती गर्जना रॅली काढली। या मागण्यांकरता 22 जुलैपासून जनविचार स्वाभिमान यात्रा काढण्यात आली। वाशिममध्ये याची सांगता करताना गर्जना रॅली काढण्यात आली। गणेशोत्सवाकरता कोकणात 4300 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। प्रवाशांचं ऑनलाईन बुकिंगही घेण्यात येणार आहे। 2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव हे आता जांभळाचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे। या गावात 10 हेक्टर जमिनीवर 10,000 जांभळाची झाडं लावण्यात येणार आहेत, तर 3,000 बांबूच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। त्याकरता 13,000 खड्डे खणण्यात आले। जांभूळ ग्रामपंचायत काही कंपन्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवणार आहे। कल्याण मुरबाड नगर या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। ड्रोनच्या माध्यमातून या महामार्गाची दुर्दशा आपल्याला बघायला मिळते। कल्याण तालुक्यातील रायते, कांबा या भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याचं बघायला मिळतं। जपानच्या टोयोटा कंपनीने राज्यात मोठी गुंतवणूक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जपानच्या टोयोटा कंपनीने तब्बल 20,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूण राज्य आणि भारतातील मोटर वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस झाला। इंडिया गेट, कनॉट प्लेस, गुडगाव, नोएडासह दिल्ली एनसीआर परिसराला पावसानं झोडपलं। दरम्यान हवामान विभागाकडून दिल्लीला रेड अलर्ट जारी करण्यात आला। जालना जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस पडलाय। जिल्ह्यातील परतूर, मंठा, जालना, अंबड, बदनापूर अनेक भागात पाऊस पडला। पिकांकरता हा पाऊस जीवदान ठरतोय, मात्र जिल्ह्यात मोठा पाऊस न झाल्यानं प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। 2 ते 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील अनेक धरणं 90% भरली असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अहमदनगरचं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे। धरणातील पाण्यानं 90% पातळी ओलांडली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता वीज निर्मितीसह धरणाच्या गेटमधून 1430 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलंय। येत्या काही दिवसात निळवंडे धरण भरण्याची शक्यता व्यक्त होते। भाईंदरच्या वालचंद नगर परिसरामध्ये आरोपीला अटक करण्याकरता गेलेल्या पोलिसांवर गरम पाणी फेकल्याची घटना घडली आहे। यात 7 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी 4 आरोपींपैकी 3 ताब्यात घेण्यात आलंय। इथे एक ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत 25 मिनिटं 50 बातम्या। येतो का तमाशा? आयला विचारून येतो। तमाशाला नाही विचारून द्यायचं असतं। सोंगाड्या रविवार 4 ऑगस्ट दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर। ओकायाची आली फास्ट ई स्कूटर। हिच्यात आहे सर्वात मोठी बॅटरी जी देई 140 ते 160 किलोमीटर दर चार्जचे मायलेज, ताशी 60 ते 70 किलोमीटरचा टॉप स्पीड। यात आहे LFP टेक्नॉलॉजी बॅटरी जी देई डबल सुरक्षा आणि डबल बॅटरी लाईफ। बाल्कनी सेम आहे, ड्रॉइंग रूम हे सुद्धा सेम आहे, किचन एरिया सेम आहे,
आम्ही घेतलं 90 लाखात, तुम्ही घेतलं 80 लाखात. हे सेम का नाहीये? कारण तुमचं आणि आमचं होम सर्च ऍप सेम नाहीये. जाणून घ्या प्राइस ट्रेंड्स आणि योग्य ट्रान्झॅक्शन प्राइसेस 99acres.com वर. घर घ्यायचं किंवा विकायचं तर 99acresलाच विचारायचं. साहेब, हा ॲग्री किंगचा 2055 ट्रॅक्टर आहे. अरे ह्याच्यात काय खास आहे? हा 24 स्पीड गिअर आहे. डिझेल खूप कमी लागतं. असं का? हा, यात प्रचंड ताकद आहे. इनकलाबी टेक्नॉलॉजी वाला दमदार ट्रॅक्टर. फॉर्च्यून सनफ्लॉवर तेलाच्या 1 लिटर पाउच सोबत मिळवा 10 रुपये किमतीचे फॉर्च्यून सोयावडी फ्री. ज्यांच्या जीवनाचा भाग असण्याचा आम्हालाही आहे सार्थ अभिमान, अशी महाराष्ट्राची आन बान शान असणाऱ्या या सर्व भूमिपुत्रांना जीके एनर्जीचा मानाचा सलाम. आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतला सोलार पंप. न्यू कार, वाह. इन्शुरन्स घेतला? ऑफ कोर्स. ॲकोवर आहे 0 कमिशन, फुल बेनिफिट्स आणि लो प्रीमियम. अरे काय 200-300 रुपये वाचवण्यासाठी. कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या. महाराष्ट्राच्या खास वल्लींसोबत रंगणार खाजगी आणि खुमासदार गप्पा. होऊ दे चर्चा. कार्यक्रम आहे घरचा. 4 ऑगस्ट पासून रात्री 9 वाजता सन मराठीवर. W X Y Z. XZ नाही, डॉक्टरांच्या भरोशाचा ZX. ZX चा प्रभावी आरामदायक फॉर्म्युला खोकल्यावर काम सुरू करतो फक्त 15 मिनिटात. तर ऐकू दे, XYZ नाही, ZX. ZX काम सुरू करतं फक्त 15 मिनिटात. माही भाऊ, मीही यावेळी SIP करून म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे गुंतवले. तर मला माहिती हवी होती की हे KYC काय चक्कर आहे? म्युच्युअल फंड सह्य.com किंवा तुझ्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जा, पॅन नंबर टाक आणि फक्त इतकं बघ की तुझं KYC स्टेटस रजिस्टर्ड आहे की व्हॅलिडेटेड. रजिस्टर्ड असेल तर आधार आणि पॅन कार्डाबरोबर तुझं KYC व्हॅलिडेट कर. आवश्यक आहे आणि जास्त वेळही नाही लागणार. आणि व्हॅलिडेटेड असेल तर मग सही आहे. सही आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. आंबट तिखट आचाराची फोड, यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. हे आंबट तिखट आचाराची फोड, यम्मी यम्मी जेवणाला सुपर जोड. रामबंधू आपला टेस्ट पार्टनर. रामबंधू अचार आपला टेस्ट पार्टनर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सिल्लोड इथून सुरुवात. प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. दिनांक 2 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता. आयोजक नामदार अब्दुल सत्तार. पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर. कभी याद सी तो कभी स्वाद सी. प्यार का स्वाद अब हर कोई समझेगा क्योंकि मदर्स रेसिपी अब हर कोई चखेगा. अचार, पापड़, चटनी, कुकिंग पेस्ट, रेडी टू कुक और इंस्टेंट मिक्स. चखिए प्यार का स्वाद अब मदर्स रेसिपी के साथ. मदर्स रेसिपी, टेस्ट द लव. मराठी मॅट्रिमोनीच्या इंटरेस्ट मॅचिंग फीचर सह तुमची मॅच शोधा. आताच मराठी मॅट्रिमोनी ॲप डाउनलोड करा. नाती फुलतात जेव्हा आयुष्यामध्ये योग्य साथ मिळते. ब्राह्मण मॅट्रिमनी. गळले का? नो सर. जळले का? नो सर. दीमक बोररने काही झालं का? नो सर. ॲक्शन टेसाचा बायलो बोर्ड आहे फायर रिटार्डंट, बॉइलिंग वॉटर आणि बोरर टर्माइट प्रूफ. ॲक्शन टेसाचा बायलो बोर्ड सगळ्यात उत्तम, सगळ्यात मजबूत. हा आहे इंडियाचा फास्टेस्ट चार्जिंग टॉर्च. हा बघ. वो काय लाईट फेकतोय. खरंच इंडियाचा फास्टेस्ट चार्जिंग टॉर्च. एव्हर रेडी रिचार्जेबल टॉर्चेस. बुलेटिनमध्ये स्वागत. पुढच्या बातम्या. बातमी केरळमधून. केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामध्ये मृतांची संख्या 172 वर गेली आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. 116 रुग्णालयात आहेत. 220हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामला, अट्टामला आणि नुलपुजा या गावात सोमवारी रात्री उशिरा भूस्खलन झालं. घरं, पुलं, रस्ते सगळे वाहून गेलेले आहेत.
केरळच्या वायनाडमधील घटनेचे संसदेत पडसाद उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात भाष्य केलं. वायनाडमधील घटनेत मृत्यू पावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच आम्ही केरळ सरकारला 23 जुलैला सावधानतेचा इशारा दिला होता. 26 जुलैलाही 20 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होईल, भूस्खलनही होऊ शकतं असा इशारा देण्यात आला होता. मात्र केरळ सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप अमित शहांनी केला. राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग्ज टेस्ट झाली पाहिजे असा आरोप खासदार कंगना रनौतनं केला. राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान केलाय असंही त्या म्हणाल्या. भारताची टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलंय. आपला वाढदिवस खास बनवला. हा टप्पा गाठणारी श्रीजा ही मनिका बत्रानंतर दुसरी भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. श्रीजा सिंगापूरच्या जियान झेंगचा 4-2 असा पराभव करताना बघायला मिळाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. दीपिकानं नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 पराभव केला. भारताची स्टार महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. लवलीनानं 5-0 असा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केलाय. लवलीना आतापर्यंत पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफलमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. पात्रता फेरीतील अव्वल 8 नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता गुरुवारी दुपारी 1 वाजता स्वप्नील पदकाकरता निशाणा लावताना दिसणार आहे. भारताच्या हॉकी संघानं आयर्लंडचा 2-0 या फरकानं पराभव केलेला आहे. भारताचा हा ऑलिम्पिकमधील तिसरा सामना होता. या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं 2 गोल करत संघाला विजय मिळवून दिला. भारतानं सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलं. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांची भेट घेतली. भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी यावेळी खासदार मोहोळ यांनी केली. सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या 16 वर्षाच्या मुलानं दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केलेला आहे. सहिष्णूने 15 तास 8 मिनिटांमध्ये इंग्लिश खाडी पार केली. सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पार करणारा सहिष्णू जाधव हा सगळ्यात तरुण भारतीय ठरलेला आहे. बुलेटिनमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.